ए चल चल निघ. छप्पन बघितलेत तुझ्यासारखे. जे उखाडायचे ना ते उखाड. तुम्ही तुमच्या ऑडियन्सला फसवताय. भाऊचा धक्का एपिसोड 6. भाऊच्या धक्क्यावर बऱ्याच विषयांवर बोललं गेलं, पण सगळ्यात इंटरेस्टिंग सेगमेंट जो मला वाटतो तो म्हणजे चुगलीचं दार. कारण इथे कंटेस्टंट्सला आपला पूर्ण गेम पालटण्याची संधी मिळते. कारण एरवीचे मैत्रीच्या नावाखाली गोड गोड बोलणारी लोक असतात, ती तुमच्या मागे पाठीमागे काय प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करतात ते इथे बघायला मिळतं. आणि या वीकला 4 कंटेस्टंट्सला तो चान्स मिळाला बघायचा. ते आहेत विशाल, अनुश्री, प्रभू आणि रोशन. पण मी इतकी डिसअपॉइंट झाले रोशनची रिॲक्शन बघून. रोशननी अख्खं कॉन्व्हर्सेशन ऐकलं होतं जिथे विशाल आणि रुचिता बोलत होते आणि त्याला काहीच समजत नाहीत आणि टोळीत त्याला काही किंमत नाही. त्यांनी सगळं बघितलं. ते झाल्यावर त्यांनी विशाल आणि रुचिताला कन्फ्रंट केलं आणि म्हटला की मी टोळी सोडून जाणार आहे. पण पुढच्या मिनिटाला रुचिता आणि विशालने हे असं त्याला मॅन्युप्युलेट केलं आणि लगेच रोशनने आपली शस्त्र टाकली आणि विशाल भाऊ, विशाल अण्णा करून विशालला मिठी मारली. मला काय म्हणायचंय की बिग बॉसच्या जर्नीत तुमच्या को कंटेस्टंटशी तुमचं बहीण, भाऊ, मैत्रीण, लवर कुठलाही बॉन्ड तुमचा क्रिएट होऊ शकतो. पण तुमचा जो फोकस आहे तो पाहिजे बिग बॉसच्या ट्रॉफीवर आणि तुमची एकच लॉयल्टी असली पाहिजे, ती आहे तुमच्या ऑडियन्सशी. जर तुम्ही तुमची ऍक्च्युअल पर्सनॅलिटी दाखवली नाहीत किंवा गेम असा अगदी ऑल आउट जाऊन जर खेळला नाहीत तर तुम्ही तुमच्या ऑडियन्सला फसवताय. तर मला वाटतं आता गेम इतका प्रेडिक्टेबल झालाय. अख्खा आठवडा आपण काय बघतो, चल चल निघ. छप्पन बघितलेत तुझ्यासारखे. जे उखाडायचे ना ते उखाड. अरे एवढंच आपण बघतो रुचिताला करताना. आणि हे सगळे मुद्दे जेव्हा रुचिता करत असते तेव्हा थोड्याफार रिॲक्शन इकडे तिकडे असं कुठल्या कंटेस्टंटचे आपल्याला बघायला मिळतात. बरं, राखी सावंत आल्यामुळे खळबळ घरात झालीये, पण कुठल्याही कंटेस्टंटचा पॅटर्न गेमचा ब्रेक होत नाहीये. खूप प्रेडिक्टेबल होत चाललाय. मला वाटतं राकेश बापटनी चांगली युक्ती लढवली होती. त्यांनी रुचिताला आपण हात मिळवणी करू असा ऑफर केलं होतं. मला वाटतं की असं काहीतरी अनएक्सपेक्टेड इक्वेशन्स बघायला आवडेल, कारण का हे सगळे इतके सेफली आणि एकमेकांना पकडून ग्रुपमध्ये गेम खेळतात. कोणाची पर्सनॅलिटी बाहेर येत नाही आणि दिसत नाहीये. मला तरी वाटतं की ह्या वीक मध्ये मला असं कोणीतरी बघायचं जे अख्खा गेम पालटवेल. तुम्हाला काय वाटतंय? एनिवेज भेटू लवकरच. बिग बॉस 6 माझ्याबरोबर पहा.